गाजतय JKCC क्रिकेट चषक JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1 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 थँक यू वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक खेळाडूंचे हार्दिक स्वागत. शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये आपण आहोत आणि दोन विनर संघ दरम्यान मॅच आपल्या भेटीला आले. एका बाजूला आहे JKCC अर्नाळा, समोर टीम कांगारू. आता खरी मजा येणार आहे. जास्त फासला नाहीये. इकडून 10 मिनिटावर नव्हे तर 5 मिनिटावर 2 मिनिटावर सांगितलं तरी काही हरकत नाहीये. मुक्काम आहे. ते मुक्काम गावातून हा कांगारू संघ समोर होम टर्न JKCC अर्नाळा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रणय म्हात्रे, सौरभ रेडीच. पहिलं षटक टॅप केलं चेंडूला. टॅप करत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. इकडून जिंकणारा संघ रविवारच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सुपर 12 मध्ये जाणार आहे. पाहूया शेवटचा आणि अंतिम ग्रुप स्टेज मधले मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आले. करण समोर सौरभ. पुढचा बॉल ज्यावेळी टॅप केलंय. खूप चांगला बॉल, लेग कटर, आतमध्ये येणारा बॉल. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. आता या मॅच मध्ये खेळत असताना दोन्ही संघाचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे, तुमचा प्लॅन काय आहे, पॉवर प्ले मध्ये काय घडणार आहे, पॉवर प्ले प्लस चॅलेंजिंग ओव्हर मध्ये काय घडणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ व्हाट अ कॅच ऑफ द मॅच. मोठा विकेटचं बटन. प्रणय म्हात्रे डिपार्ट्स. गॉन. टांगूट थांबवतो. ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन रिप्ले. ओ वा 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 वा. आउटस्टँडिंग एफर्ट. स्वतःला जज केलं, बॉलला जज केलं आणि काय जबरदस्त जेल टिपलाय. सुपर कॅच. चेतनच्या लगातार प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक मयूर भोईर यांच्याकडून असणार आहे. विकेट आले. धडपण वाढवणारी विकेट. प्रणय म्हात्रेला मैदान सोडावं लागलं होतं. यावेळी कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. भूपेंद्र पाटील कडून लगातार 3 चौकारला 500 रुपयाचं पारितोषिक भरपूर लागल्यात. त्याचं कारण होम टर्न. संपूर्ण गाव आलंय मॅच पाहण्यासाठी आणि ही मॅच कशा प्रकारे रंगणार आहे, कोणाचा खेळ किती राहणार आहे, पहिल्या इनिंग मध्ये काय घडणार आहे, पॉवर प्ले मध्ये काय घडणार आहे, प्लॅन ए कोणाच्या बाजूने जाणार आहे. ऑन साइडला टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 5. धावा झाल्या 4 वर 1. आतापर्यंत JKCC अर्नाळा संघ टीम कांगारू या संघासमोर. शेवटचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, लेग कटर, सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव पलक होतात 5 वर 1. JKCC अर्नाळा टीम कांगारू या संघासमोर. डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. थँक्यू. चेतनच्या लगातार 3 चौकारला DC बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर लगातार 3 चौकारला कुठल्याही बॅटरला भूपेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दुसरं षटक पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ भागेश. ओ माय गॉड. ओ इकडे खेळाडूंची जितकी दडपण न वाढली तितकी आमची वाढली होती. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता आतमध्ये आणलंय. धडपण वाढलं होतं, प्रेशर वाढलं होतं. पहा ऍक्शन रिप्ले. ओ व्हॉट अ फील्ड, व्हॉट अ बॅकअप. मॅग्निफिसंट बॅकअप. खूप चांगला बॅकअप. बागाच्या चेंडूला अडवलं. फेकी क्विक करायची होती. त्यानंतर करण गेले. करणने आतमध्ये आणलं चेंडूला. 1 धाव कंप्लीट झाले. पुढचा बॉल.
ओ यावली क्लीन बोल्ट. मागचा दरवाजा ओपन, मागून यष्ट्या वाकवल्या. फलंदाज सौरभ रेड्डी लल्लाबाद. दुसरा धक्का जय केसीसी अर्नाळा या संघाला गॉन. साईबाबांची लीला किनारी जे केसीसीला डिमांड भारी. टाकोटीचे ऍक्शन प्ले पुन्हा पहा. प्रफुलचा हा लेग कटर आतमध्ये, मागचा दरवाजा ओपन, चेंडू सोडून दिला, चेंडू आतमध्ये आला आणि बरोबर यष्ट्या वाकवल्या. फलंदाज बाद. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत टीम कॅंगारू मैदानाच्या आतमध्ये करतायत. गौरव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी. यावेळी सन्मान दिला खेळपट्टीवर आणि एक आणखी सिंगल कंप्लीट झाले. चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 आल्यात, 1 विकेट आले. हो यावली कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल कंप्लीट. पहा एक अनोखं बक्षीस आहे. बक्षीस असं आहे की गौरव लाल्या यांनी 6 चेंडूमध्ये 2 चौकार लागले तर 17 प्रो मॅक्स आयफोन. हो माय गॉड. गौरव लाल्या यांच्यासाठी चेतन निजा यांच्याकडून असणार आहे. फलंदाज बाद. 17 प्रो मॅक्स ज्याची चर्चा झाली होती त्याला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. आणखीन एक धक्का जय केसीसी अर्नाळा संघाला गॉन. जीवदानी आईची महिमा सारी, पाठीशी उभी आहे एक विराई. जिंकलाय मोठ्या मानाचा मी लंबोदर क्रिकेट चषक. जिंकलाय मोठ्या मानाचा मी लंबोदर क्रिकेट चषक. जे केसीसी क्रिकेट संघाला गावात. थँक्यू टीम कांगारू. आम्ही 2-3 स्पर्धेनंतर एक वेळेला एंट्री मारतो आणि ज्या वेळेला एंट्री मारतो त्यावेळेला मैदान गाजवतो. असा प्रोटोकॉल आहे, असा अहवाल आहे टीम कांगारू या संघाचा. काय जबरदस्त पलटवार. पहिल्या मॅच मध्ये पॉवरफुल क्रिकेट, दुसऱ्या मॅच मध्ये त्याहून पीवर क्रिकेट. घरच्या मैदानावर फार मोठ्या दडपणामध्ये आणून ठेवलंय जय केसीसी अर्नाळा संघाला. इकडून सिद्धार्थ डोके, चेतन कदमला बॅटिंग करावी लागणार आहे. षटक संपले दुसरं. 8 धाबा नाही झाल्या, 2 धाबा मायनस करण्यात येतील. म्हणजे पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावपलकावरती फक्त 7 धाबा 2 षटकामध्ये झाल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर या ऐकूया डीजेला. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. आग मास्टर माइंड हाय, आगा मास्टर माइंड हाय. टांकोटीचे आतापर्यंत कहाणी 7 धाबा धावपलकावरती आहेत. तिसरं षटकामध्ये विशाल आल्यात. पाहूया काय घडणार आहे. पहिला बॉल. पहिला बॉल. वा 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 वा. पहिलाच बॉलवर धमाकेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेच्या पार. चौकार. 4 धाबा. बॉल द्या. ओके. चौकार आला. या प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल, प्रॉपर कडकडीत स्ट्रोक. बरोबर चेंडूला बॅट वर घेतलं आणि बॅट वर घेत असताना चेंडूला गॅप मधून पाठवलं. 4 धाबा आल्या. धाबा धावपलकावरती 11 धाबा धावपलकावरती आहे जय केसीसी अर्नाळा. घरच्या मैदानावर पहिल्या 2 षटकामध्ये दडपण वाढल्यात. तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली. आणखीन एक करायचं. ओ व्हॉट अ फील्ड. वाह. दीप शानदार फिल्डिंगचा नजारा. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, ही पेशकश आहे. एक गाव एक संघ असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. आता या 2 संघादरम्यान मॅच इतकी पॉवरफुल आतापर्यंत राहिले. यापुढे हलक्यातनं सन्मान दिला. वेगाने आल्यात बंटी. रनिंग बिटवीन द विकेट. त्याहून क्विक सिंगल कंप्लीट झाले. 13 धावा धावपलकावरती आहेत. 13 पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचं खेळणं बाकी आहे. म्हणजे अजून 9 चेंडूचं खेळणं बाकी आहे. 13 झाल्यात. किमान 30
या मैदानावर खेळत असताना 30 धावा ऑन साइडला कडक वा 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 आणखीन बेधडक स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा श्रीराम पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही वार केले तिसऱ्या षटकात मी पलटवार करू आणि पलटवार करत असताना 2 मोठे ब्लास्ट आल्यात 2 मोठे ब्लास्ट म्हणजे 10 धावा आतापर्यंत आल्यात धावा पलकवते 17 पुढचा बॉल टॅप केलं चेंडूला टॅप केले बागेश्वरात क्विक ओ डायरेक्ट हिट कॉम्पिट फलंदाज सिद्धार्थ डोकेबाद गॉन ऍक्शन रिप्ले टॅप केलं होतं टॅप केल्यानंतर किती उंच स्वतःला जज केलंय आणि स्वतःला जज करून परफेक्ट हिट परफेक्ट फलंदाज सिद्धार्थ डोके बाद काय जबरदस्त स्वतःवर कंट्रोल होता बागेशचा कंट्रोल पेशन्स या गोष्टी ठेवाव्या लागतात जर तुम्ही या 2 गोष्टी ठेवल्या तर मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो त्या कंट्रोल पेशन्सला पाहत असताना काय जबरदस्त आतापर्यंत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम कांगारू करतायत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ओ पुन्हा बागेश आल्यात पुन्हा डायरेक्ट हिट साठी गेले होते विशाल परंतु डायरेक्ट हिट नाही झाला सिंगल झाले कंप्लीट धावा सुद्धा बघणार आहोत धावा पलकावर येतो 18 पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय 18 धावा पलकावरती आहेत 18 झाल्यात आता इकडून किमान 8 धावा 8 किंवा 10 येणं गरजेचं आहे या ऐकूया डीसीला उपेश रावतकडून पारितोषिक आले लगातार 3 चौकारला 500 रुपयाचं पारितोषिक भूपेंद्र पाटील लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कुठल्याही बॅटरला त्यानंतर प्रत्येक चौकारला 200 रुपयाचं पारितोषिक भूपेंद्र पाटील यांच्याकडून असणार आहे शेवटचं आणि अंतिम षटक वेल एक्सपिरियन्स बंटीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय 3 षटकामध्ये 18 झाल्यात इकडून किमान 8 नाहीतर 10 धावा पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट सन्मान दिलाय आणि आता 18 वर 1 म्हणजे 19 धावा धापल करतेत एकोणीस झाल्यात फिल्डिंग मध्ये वेळ घेतला जातोय आणि पुन्हा एकदा बंटी रेडी आहेत ओ यावली नो बॉल ची सांगता आता फ्री हिट ये हुई ना बात आमच्या पॅनल समोर आहेत 1 2 3 आणि 3 पॅनलवर बरोबर तुम्हाला जय श्रीराम या नावाचा उल्लेख पाहायला मिळतोय फ्री हिटचा बॉल पाहूया काय घडतंय फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फ्री हिटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले धावा पलकावरती आतापर्यंत 21 रन 21 धावा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 चेंडू 21 एक मोठा ब्लास्ट इकडून हवाय पाहूया बंटी रेडी आहेत समोर चेतन हो यावली सन्मान दिलाय खूप चांगली बॉलिंग फार मोठा एक्सपिरियन्स आहे बंटीकडे आणि त्या एक्सपिरियन्सला बघत असताना आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये खूप चांगली सुरुवात शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये करतायत बंटी शेवटचे 3 चेंडूचं केल्यानं बाकी आहे बंटी समोर परेश पुढचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले जितक्या धावा येणार तितक्या दुसऱ्या इनिंग मध्ये अजून मजा येणार आहे त्यासाठी इकडून किमान 1 बाउंड्रीज कडे तो प्रयत्न करावा लागणार आहे दुसऱ्या इनिंगच्या खेळासाठी 23 रन ऑन द बोर्ड पुढचा बॉल मोठा फटका खूप चांगली फिल्डिंग काय जबरदस्त फिल्डिंग करतायत इतक्या ताकदवरीने स्ट्रोकला आमंत्रित करत पण त्या ताकदवरच्या स्ट्रोकला यश येत नाहीयेत त्याचं कारण राहिलं कांगारूचे फिल्डिंग त्यांची ताकद राहिली आणि त्या ताकदीला बघत असताना धाव पलकावरती ज्या येत होत्या त्या धावा थांबल्यात शेवटचा आणि अंतिम बॉल 24-24
शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 25 धावा धावपलकावरती आहेत. 26चं टार्गेट सेट केलंय टीम कांगारू या संघानं. कांगारू या संघासमोर JKCC अर्नाळा या संघाने. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. दोन्ही कॅप्टन लगेच या. यस दिवजाने माऊली आल्यात. कल्पेश पाटील यांच्या शुभस्ते आपण हा टॉसचा अहवाल पाहणार आहोत. या कल्पेश पाटील. चला कॅप्टन या आल्यात. टीम प्लेयर्स आल्यात. चौथी मॅच नंबर 4 टीम प्लेयर्स आणि जीवदानी माऊली फुलपडा. चला इनबल विजेच्या हातामध्ये पाहूया. येस बॉलिंग बॅटिंग करणार टीम प्लेयर्स. बॉलिंग करतील जीवदानी माऊली. हा टॉसचा अहवाल आहे. नेक्स्ट मॅच अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर ही मॅच पाहूया आणि एक सॉन्ग ऐकूया आणि लगेच बोलूया इन ऍक्शन मैदानाच्या दिशेने. वेलकम बॅक. 26चा पाठला JKCC होमटन त्यांच्या समोर कांगारू. 25 धाब्या पहिल्या इनिंग मध्ये पाहिल्या होत्या आणि या 25 धाबा पाहत असताना आता 26चं टार्गेट सेट केलंय. मजा येणार आहे मॅचला. लगातार 3 चौकार भागेसाठी डेझमॉन भाऊजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार. यस गंभीर सर. पॉवर प्ले. ओके पॉवर प्ले मधून चॅलेंजिंग ओव्हर. हे आमचे 1 2 3 पॅनल आहेत. त्या 3 पॅनलवर हे आपल्याला पाहायला मिळते चॅलेंजिंग ओव्हर. पॉवर प्लेला आमंत्रित केलंय. 26चा पाठलाग आहे. सिद्धार्थ डोकेच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया होमटन JKCC अर्नाळा घरच्या मैदानावर या 26 धाबांचा बचाव कशा प्रकारे करतो. समोर टीम कांगारू ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आता या धाबांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे खेळ करतोय. चला लगेच इतका वेळ नका घेऊ प्लीज. चला टाइमर ऑन. मॅचला झाली सुरुवात. भागेश आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. ओ ये हुई ना बात. चला पहिला बॉल. 26 पहिला बॉल. ओ व्हॉट अ फील्ड. वा जितकी ताकद त्याच ताकदीला प्रत्युत्तर. डॉट बॉलने इनिंगला झाली सुरुवात. 26चा पाठलाग. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल. यावेळी हलक्यातनं सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. पहा खूप मजा येणार आहे. आता या 26च्या पाठलागला चॅलेंजिंग ओव्हरचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. पॉवर प्ले मध्ये काय घडणार आहे आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत. पुढचा बॉल. ओ यावेळी आतमध्ये येणार बॉल. हलक्या हाताने सन्मान दिलाय. 1 कंप्लीट झाले. लगातार 3 विकेट हॅट्रिक साठी प्रनिल वायडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. ऑन साइडला वा 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 वा. चेंडूला बरोबर गॅप मधून पाठवलं. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. नागपुडीचे
बागेच्या लगातार 3 चौकारला डेस्मॉन भाऊजी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. एक आलाय, पाहूया. काय जबरदस्त गॅप शोधला होता. पॉवरफुल ताकदवर शॉट, नजाकत वाला हा स्ट्रोक पाहिला होता. ओ यामध्ये खूप चांगला बॉल वेगाने आले होते. रनिंग बिटवीन द विकेट. सहज पद्धतीनं कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. शेवटचा आणि अंतिम बॉल. धाबा धावपलकावरती आहेत आतापर्यंत 7. आता 1 मध्ये 1 बनवायची आहे. 1 मध्ये 1 बनवली तर कांगारूच्या बाजूने चॅलेंजिंग ओव्हर जाणार आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल वेगाने आलेत. ओ डायरेक्ट हिट झालाय, डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद, डायरेक्ट हिट, काम फिट. फलंदाज भागेश बाद. मोठ्या विकेटचं बटन गॉन. टाकोटीचे डीसी नकोय, ऍक्शन रिप्ले दाखवा. ऍक्शन रिप्ले आपण चेक करणार आहोत. वेगाने आले, वेगाने आले. हलुवार पद्धतीने फेकी केली आणि हलुवार पद्धतीने फेकी करत असताना बरोबर डायरेक्ट हिट झाला. एका धावेने 2 धाव्यांचा फासला सुद्धा मिटला आणि प्लस विकेट सुद्धा आली. 2 गोष्टी घडल्या. सिंगल कंप्लीट झाले. कांगारूच्या दोन्ही बॅटरला माहिती आहे जास्त लांबचा फासला नाहीये. मृदुल इकडून 1 चौकार आला तर रन बॉल इक्वेशन आहे. त्यासाठी संयमाची खेळी आतापर्यंत या षटकामध्ये करतायत. पुढचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, हलक्या हाताने सन्मान दिलाय. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिलं षटक वळखता दुसऱ्या षटकाची कहाणी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धाबा म्हणजे 8 धाबा डबल करतेयत. पुढचा बॉल. मुन्ना समोर. वन्स अगेन पुन्हा एकदा दीप रेडी होत आहेत. मोठा पटका मारता प्रयत्न. ओ वा, ये होईना बात. भरत सरांनी काय उल्लेख केला होता मागील 4 वर्षामध्ये हा खेळाडू 12th मॅन होता. आज तो खेळाडू धमाका करतोय मैदानाच्या आतमध्ये. परिवर्तन, पलटवार, इसलिए तो कहा गया है परिवर्तन संसार का नियम है. वार पलटवार होणार, परंतु त्यासाठी तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ यावेळी खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल. सिंगल कंप्लीट. पहिल्या 5 मध्ये 5 म्हणजे 7. 5 वळखता आणखीन 5. 10 धावा धावपल करतेयत. शेवटचा आणि अंतिम बॉल, सर्वात इम्पॉर्टंट बॉल. पाहूया दीप काय करतोय. दीप समोर मुन्ना. शेवटचा बॉल. ओ आणखीन बॅकअप, बॅकअप किविक, बॅकअपला पॅकअप. बाउंड्री लाईन पॅकअप केली आणि आणखीन एक धावपलकावरती आहे. मॅच मध्ये मजा येणार इतकं मात्र नक्की आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपळ करते 11. आता बनवायचे आहेत 12 मध्ये 15. 12-15 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. या ऐकूया डीजेला.
चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, इतका वेळ नका घेऊ प्लीज. चला बॅटर पाठवा प्लीज. तिसरं षटक, वेल एक्सपिरियन्स, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर प्रणय मात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिला बॉल वाईड बॉलने तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. दीप अपकमिंग यंगस्टर, करण अपकमिंग यंगस्टर समोर, वेल एक्सपिरियन्स प्रणय मात्रे आहेत. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल वाईड, पुढचा बॉल, या बॉल खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार होता आतापर्यंत. धाबा धावपळ करती 13, अजून 13 झाल्यात, 13 बनवायचे आहेत. पाहूया मोठा फटका, वा 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 वा, फुल टॉस बॉल. चेक केलं जाईल तोपर्यंत हा धमाकेदार आणखीन एक मोठा ब्लास्ट. 4 धाबा. टाक समोरचा अँगल दाखवा. हो, थोड्या वेळेला असं वाटलं होतं की जीव खालती वरती झाला होता. आणि हा ये विनोबाद परफेक्ट रिॲक्शन. चौकार आलाय, दडपण वाढलंय, दडपणामधून 1 डॉट विकेट. तुमचा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स इकडे दाखवावा लागणार आहे. धाबा बघणार आहोत. आतापर्यंत धाबा धावपळ करती 17. रन बॉल इक्वेशन. ओ या आपल्या हलक्यात सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट. रन बॉल इक्वेशन नाहीये तर 1 धाब्याचा फासला कमी झालाय. त्यासाठी तुम्हाला आता इकडून कमबॅक करावा लागणार आहे. पॉवरफुल कमबॅक करावं लागणार आहे. डॉट बॉल विकेट साठी जावं लागणार आहे प्रणय मात्रेला. पाहूया. ओ आणखीन एक मोठा ब्लास्ट. खूप चांगली फिल्डिंग. जितक्या ताकदीने आपण त्या एक्झिक्यूट केला होता तितक्याच ताकदीने परेश जयबावकरने प्रत्युत्तर दिलंय आणि डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. आता रन बॉल इक्वेशन. धक दडपण, या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. फार गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीमधून आता काय घडणार आहे पाहूया. रन बॉल इक्वेशन. ओ याबली सन्मान दिलाय आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. आता 7 मध्ये 7 बनवायचे आहेत. 1 डॉट साठी संघर्ष सुरू आहे प्रणय मात्रेचा, परंतु त्या प्रणय मात्रेच्या हाताला यश नाहीयेत. ही सर्वात जमेची दडपण वाढवणारी गोष्ट राहिली. याबली हलक्यात आणखीन एक सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली भाग्याच्या विकेट नंतर, परंतु शेवट कोणाच्या बाजूने जाणार आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. एका बाजूला कँगोर आहे, दुसऱ्या बाजूला होमटन, जे कसं अर्नाळ आहे. काय घडणार आहे त्या अगोदर या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. थँक्यू. ही आमची बंदरपाड्याची सर्व मंडळी आहे आणि तिकडे सुद्धा पुढच्या महिन्यात आम्ही जाणार आहोत जिकडे ओरमची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर या मॅचकडे बोलणार आहोत. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 6 चेंडू 6 धाबा. आता गौरव लाल्या. पहिला बॉल हलक्यात सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट. आता यांचं इक्वेशन काय आहे? इक्वेशन 5 बॉल 5 धाब्यांचं आहे. प्लॅन काय आहे? अटॅक इन फिल्डिंग कधी लावण्यात येणार आहे? डॉट बॉल कधी येणार आहेत? सिंगल कधी कंप्लीट होणार आहेत? ओ यावेळी आणखीन खूप चांगलं. ओ थोडक्यात हुकल्यात.
दीपने पाठीमागे वळून पाहिलं नाहीये, इतकं क्विक आले होते. पाठीमागे नाही वळून पाहिलं. पहा ऍक्शन रिप्ले, हलक्या त्यानं सन्मान दिलाय. दीप हलुवार पद्धतीने निघाले होते, पाठीमागे वळून पाहिले नाही. अमोल क्विक आले होते आणि जर अमोलच्या हातामध्ये चेंडू आला असता तर बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या असत्या. तसं त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. सिंगल कंप्लीट झाले. आता 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. वेळ घेतला जातोय. टीम मीटिंग बोलावली गेली होती, पुन्हा एकदा रेडी झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवर 4 चेंडू 4 धाब्यांची गरज. गौरव लाल्या समरकरण 1 डॉट साठी संघर्ष सुरू आहे. हो यावेळी सन्मान दिला वेगाने आल्यात. आणखीन 1 रन कंप्लीट. परंतु काय जबरदस्त फाईट बॅक दिली आतापर्यंत टीम कांगारू या संघानं घरच्या मैदानावर. JKCC अर्नाळा या संघाला 26 पाठलाग होता. भागेची विकेट आली होती. चॅलेंजिंग ओव्हर सुद्धा JKCCच्या बाजूने जाऊन जी फाईट बॅक दिले तो अतिशय वाखाणण्याजोग आहे. आता चर्चा करतायत 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. त्या अटॅक इन फिल्डिंग साठी 2 खेळाडूंना उभं केलंय 38 सर्कल मध्ये. पाहूया काय घडतंय. वेळ घेतला जातोय, भरपूर वेळ घेतलाय आणि वेळ घेत असताना पुन्हा एकदा रेडी झाल्यात. गौरव समोर, दीप. डेड बॉल. गौरव समोर दीप. दीपची कहाणी आतापर्यंत खूप चांगली राहिली. गौरवने सुद्धा पहिले 3 चेंडू मध्ये 3 सिंगल आणल्यात. पाहूया पुढचा बॉल. टॅप केलं चेंडूला आणि टॅप केल्यानंतर आणखीन एक सहज सोप्या रीतीनं सिंगल कंप्लीट झाले. 2 चेंडू 2 ताब्यांची गरज. पहा वेळ घेतला गेलाय. चर्चा करतायत 1 डॉट साठी संघर्ष सुरू आहे. परंतु काय जबरदस्त फायटिंग पॉवरफुल क्रिकेट, पीवर क्रिकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कांगारू टीमने खेळलंय. भागेशच्या विकेट नंतर दबाव नव्हता, ही सर्वात जमेची बाजू ठरली होती. करणने खूप चांगली बॅटिंग केले. दीपने सुद्धा खूप चांगल्या धावा बनवल्यात. आता या धावांना पाहत असताना वेळ घेतलाय. आणखीन एक खेळाडू 38 सर्कल मध्ये उभं करण्यात आलाय. 4 मध्ये 4. आता 2 मध्ये 2 बनवायचे आहेत. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. आणखीन बदल. इकडून तिकडून धावपल सुरू आहे. पाहूया 2 चेंडू 2 धाबा. ओ ये हुई ना बात. लेग स्टंपच्या बाहेर दडपण वाढवणारा हा वाईड बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत काय घडलं होतं त्या चेंडूवर. ऑलमोस्ट यष्टांच्या ऑलमोस्ट जवळपास होऊन निघून गेला होता. नाही बॅटला स्पर्श, नाही पायाला स्पर्श, नाही यष्टांना स्पर्श, जवळपास होऊन निघून गेला होता. आता मोमेंटम कांगारूच्या बाजूने कारण फक्त एका धाब्याची गरज आहे. 2 चेंडू 1 धाब्याची गरज. गौरव लाल्या 1 डॉट साठी इकडून जावं लागणार आहे. 1 डॉट अटॅक इन फिल्डिंग लावले. पाहूया काय करतंय. ये होईल बात. ज्यासाठी संघर्ष सुरू होता तो आता डॉट बॉल आलाय. कल्पेश पाटील यांच्याकडून अजून एका डॉटला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. ज्यासाठी संघर्ष सुरू होता. ओके, कोणी आतमध्ये यायचं ना, मॅच फिनिश झाली का. अंपायर जोपर्यंत कॉल देत नाही तोपर्यंत तुम्ही आतमध्ये कुठल्याही खेळाडूने यायचं नाही. ते झाडावर बसलेत त्यांनी सांभाळून जरा. सामना संपला तर जल्लोषात आपण घाई गडबडीत खाली उतरू नका, आरामात उतरा. त्या अगोदर सर्वांनी टाळ्या वाजवा प्लीज, सर्वांनी टाळ्या वाजवा. व्हॉट अ मॅच. या प्रकारची मॅच सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांनी टाळ्या वाजवा दोन्ही संघासाठी. 26च्या पाठलागला इतका मोठा संघर्ष आतापर्यंत करावा लागलाय. गौरव लाल्यांनी थोडा कहाणीमध्ये ट्विस्ट आणलाय, डॉट बॉल आणलाय. पाहूया वन्स अगेन रेडी आहेत. गौरव लाल्या समोर करण. 1 चेंडू 1 धाब्याची गरज. ऑन साइडला ड्राईव्ह केला. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला टीम कांगारू या संघानं. येस रुको जरा सबर करो.
पिक्चर अभी बाकी आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट पाय कुठे होता. ओ मेरे यार का बच्चा पाटील नेटवर्क LD रिसॉर्ट्स. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट आवर बिग पार्टनर, मानस रिसॉर्ट, स्काय विंड डेकोर प्रायव्हेट लिमिटेड, मंथन रिसॉर्ट, ओम साई मोटर्स, अलोक मेटल अँड SS फर्निचर, मॅग्नम वॉटर पार्क, द BC बॉयज, पाथे सहकारी पतसंस्था मर्यादित अर्नाला, वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आणि दिनेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल, तेजसजी कांबळी, गांजा ग्रुप सचिनजी पाटील, नगरसेवक सदानंददा पाटील, समाजसेवक दशरथदा पाटील, संदीपजी वझे, आमचे चारही नगरसेवक रंजना धालेकर मॅडम, स्वप्नीलजी कवळी, ज्योती म्हात्रे आणि डॉमिनिक रुमाव, दत्त ग्रुपा डेव्हलपर्स, कैलासाचे विनोद बिस्तर कोळी यांच्या स्मरणार्थ जे बक्षीस आहे ते देवरामजी पाटील, बेनेशजी पाटील, सरपंच साहेब नंदकुमार घरत, ओम साई मोटर्स, मान्यश्री अनिलजी वाघ, वर्क अँड ब्रंच,
या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडते. राजन्स फार्म हाऊस उच्च प्रतीच्या आणि चांगली हॉस्पिटॅलिटी असणाऱ्या या रूम्स, बर्थडे पार्टी, गेट टुगेदर यांसारख्या असंख्य प्रकारच्या इव्हेंटसाठी तुम्ही या फार्म हाऊसला भेट देऊ शकता. चला, LD रिसॉर्टच्या या काही बाबी आहेत. तिथे व्हेज नॉनव्हेज जेवण आणि त्यानंतर तिथला ब्रेकफास्ट, 20+ स्लाइड्स, मेनी मोर थिंग. आपण आवर्जून या सर्व रिसॉर्ट्सना भेट द्या. सामन्याला सुरुवात होईल. मायक्रोफोनमध्ये आवाज ऐकायला मिळेल मृदुलजी मेहर यांचा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आता झालेला मॅचचा कंगारू संघाचा मिस्टर करण पाटील, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. आदरणीय रुपेशजी पाटील यांना विनंती करेल हा सामनावीराचा किताब देण्यासाठी आपण यायचंय. सामन्याला सुरुवात झाली. सिद्धू वर्सेस बाबू, बाबू वर्सेस सिद्धू. नमो स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं मेडल आणि